घटकाचं नाव आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख. सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहिती आहे की या अगोदर आपल्या शाळेमध्ये असणारे समाजशास्त्र विषयांचे जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला हा घटक शिकवलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन होण्यासाठी मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा या घटकाची उजळणी म्हणून थोडीशी माहिती सांगत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट, आपला जो संपूर्ण भारत देश आहे, या भारत देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी जी एक पद्धती स्वीकारलेली आहे त्या पद्धतीचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. अभ्यास करत असताना तुम्ही आणखी एक गोष्ट अभ्यासलेली आहे. राज्यकारभार करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी जी शासन पद्धती आहे त्या शासन पद्धतीचं नाव आहे अध्यक्षीय शासन पद्धती. या ज्या दोन शासन पद्धती आहेत या दोन शासन पद्धती नेमक्या कशावरून ठरवण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या सभोवताली ज्या वेगवेगळ्या शासन संस्था आहेत या शासन संस्थांचं सर्वसाधारणपणे स्वरूप कशा प्रकारचं आहे. त्या तीन ज्या शाखा आहेत, तीन ज्या शासन संस्था आहेत, या तीन शासन संस्थांचा एकमेकांशी कशा प्रकारचा संबंध आहे यावरून शासन पद्धतींचे दोन प्रकार पडतात. एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती. आता या दोन शासन पद्धती समजावून घेण्यापूर्वी पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. शासन संस्था ज्या आहेत या शासन संस्थेच्या प्रमुख तीन शाखा पडतात आणि या ज्या प्रमुख तीन शाखा आहेत त्या प्रमुख तीन शाखा कोणत्या तर त्यातील पहिली शाखा आहे कायदे मंडळ. त्यानंतर या शासन संस्थेमध्ये असणारी दुसरी महत्वाची प्रमुख शाखा त्या शाखेचं नाव आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरी जी शासन संस्था आहे त्या शासन संस्थेची प्रमुख शाखा तिचं नाव आहे न्याय मंडळ. या प्रत्येकी शासन संस्थांच्या शाखांची कार्य ठरलेली असतात, त्यांचे अधिकार क्षेत्र ठरलेले असतात. या तीनही शाखांवरती काही मर्यादा सुद्धा असतात. या तीनही शाखांची सगळ्यात पहिल्यांदा कार्य कोणती तर लक्षात घ्या सगळ्यात पहिली जी शाखा आहे कायदे मंडळ. या कायदे मंडळ या शाखेचं सगळ्यात महत्वाचं प्रमुख कार्य मानलेलं आहे ते म्हणजे कायद्यांची निर्मिती करणे. कायदे मंडळाचं प्रमुख काम आहे कायद्यांची निर्मिती करणे. एकदा कायद्याची निर्मिती झाली, पुन्हा एकदा लक्षात घ्या कायदा निर्मितीची सुद्धा प्रक्रिया आहे. कोणतंही जे विधेयक असतं त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करत असताना ते विधेयक वेगवेगळ्या टप्प्यांमधून जावं लागतं. कोणत्या टप्प्यांमधून जावं लागतं याची माहिती मी तुम्हाला पुढच्या घटकामध्ये घेणार आहे. फक्त महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कायदे मंडळ ही जी शाखा आहे या शाखेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे कायद्यांची निर्मिती करणे. यानंतर दुसरी जी शाखा आहे त्या शाखेचं नाव आहे कार्यकारी मंडळ. कायदे मंडळाने जे कायदे तयार केलेले असतात, कायदे मंडळाने जे कायदे तयार केलेले असतात या सगळ्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. हे सगळ्यात महत्वाचं काम करावं लागतं 2 नंबरच्या शाखेला म्हणजे कार्यकारी मंडळाला. आणि तिसरं जे मंडळ आहे, तिसरी जी शाखा आहे त्या शाखेचं नाव आहे न्याय मंडळ आणि या न्याय मंडळाचं महत्वाचं काम असतं न्यायदान करणे. आता मुद्दा सांगत असताना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं
या तीनही ज्या शाखा आहेत या तीनही शाखांची कार्य त्यांची कामं ठरवून दिलेली असतात. कायदे मंडळाचं काम आहे कायद्यांची निर्मिती करणे. दुसरं कार्यकारी मंडळ, या कार्यकारी मंडळाचं काम आहे कायदे मंडळाने जे कायदे केलेले आहेत या सगळ्या कायद्यांची व्यवस्थितपणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. आणि तिसरं आहे न्याय मंडळ, या न्याय मंडळाचं काम आहे न्यायदान करणे. या प्रत्येक घटकांची जी कार्य आहेत त्यांचे जे अधिकार आहेत, शिवाय त्या अधिकारांवरती ज्या मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत, हे सगळं ठरवण्याचा अधिकार आपल्या भारत देशाच्या संविधानाला आहे. याचा अर्थ तीनही शाखांची जी कार्य चाललेली असतात या तीनही शाखांची कार्य आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार चाललेली असतात. संविधानाने ठरवून दिलेल्या चौकटीमध्येच कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला आणि न्याय मंडळाला आपापली कामे करावी लागतात. मग कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या तीन शासन संस्थांचे एकमेकांशी संबंध कशा प्रकारचे असतात, त्यांचे जे संबंध असतात त्या संबंधांच्या स्वरूपावरून शासन पद्धतीचे दोन प्रकार पडतात. आता इथपर्यंत सगळ्यांनी लक्षात ठेवा. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या शासन संस्थेच्या तीन प्रमुख शाखा आहेत. प्रत्येकाची कार्य पुन्हा लक्षात ठेवायची. कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती, कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि न्याय मंडळ न्यायदान करणे. ही सगळी जी कार्य असतात ही कार्य संविधानानुसारच चालवली जातात. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचे एकमेकांशी संबंध कशा प्रकारचे आहेत यावरून शासन पद्धतींचे दोन प्रकार पडतात. म्हणून पुढचा मुद्दा आहे शासन पद्धतींचे प्रकार दोन. शासन पद्धतींचे प्रकार. तर शासन पद्धतीचे प्रकार आहेत दोन. त्यातील पहिला प्रकार, त्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. आणि दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे अध्यक्षीय शासन पद्धती. परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. त्याच्या अगोदर सांगितला तसा शासन संस्थांच्या तीन प्रमुख शाखा कोणत्या. आता इथं शासन पद्धतींचे प्रमुख प्रकार दोन ते कोणते आहेत. तर पहिला प्रकार आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा प्रकार आहे अध्यक्षीय शासन पद्धती. तुमच्या सरांनी तुम्हाला धडा शिकवताना सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहीत झालेली आहे. आपला जो भारत देश आहे या भारत देशाने या दोन शासन पद्धतींपैकी कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर आपल्या भारत देशाने या दोन शासन पद्धतींच्या प्रकारापैकी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. शासन पद्धतींचे दोन प्रकार पडतात. एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती. त्यापैकी आपल्या भारत देशाने स्वीकारलेली जी शासन पद्धती आहे ती शासन पद्धती आहे संसदीय शासन पद्धती. म्हणून आपला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. त्या मुद्द्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती म्हणजे नेमकं काय. या संसदीय शासन पद्धतीचं सर्वसाधारणपणे स्वरूप कशा पद्धतीचं आहे. म्हणून पुढचा मुद्दा आहे संसदीय शासन पद्धती. सगळ्यात पहिल्यांदा ही जी संसदीय शासन पद्धती आहे ही संसदीय शासन पद्धती इंग्लंड या देशामध्ये
विकसित झाली. सगळ्यात पहिल्यांदा संसदीय शासन पद्धती इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली. इंग्लंड या देशाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य त्या देशामध्ये असणारं जे संविधान आहे ते संविधान अलिखित संविधान आहे. आपल्या भारत देशात जर विचार केला तुम्ही तर आपल्या भारत देशाचं जे संविधान आहे, आपल्या भारत देशाची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना लिखित राज्यघटना आहे. भारत देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने करायचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार करण्यासाठी एक पुस्तक तयार करण्यात आलं. त्यालाच आपण भारताची राज्यघटना किंवा त्यालाच आपण भारताचे संविधान असे म्हणतो. हे संविधान निर्मितीचं काम आपल्या भारतामध्ये जवळजवळ 3 वर्ष चाललेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा संविधान सभा नावाची एक समिती तयार करण्यात आली. त्यानंतर एक मसुदा समिती तयार करण्यात आली आणि या संविधानासाठी लागणारा जो मसुदा आहे, कच्चा मसुदा आहे, तो तयार करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांच्या अथक परिश्रमामधून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसानंतर आपल्या संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार करणारं संविधान निर्माण झालं. असं आपल्या भारत देशाचं संविधान लिखित स्वरूपामध्ये आहे आणि त्या संविधानाची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान पूर्ण झालं. परंतु 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानानुसार प्रत्यक्षपणे राज्यकारभार सुरू झाला. म्हणून आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. असं जे लिखित संविधान आहे, या उलट इंग्लंड या देशामध्ये असं लिखित संविधान नव्हतं. त्या ठिकाणी अलिखित संविधान होतं आणि अलिखित संविधान असल्यामुळे त्या ठिकाणी जो राज्यकारभार चालत असायचा तो रूढी परंपरा यांच्या आधाराने चालत असायचा. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक पार्लमेंट नावाची एक शासन व्यवस्था अस्तित्वात आली. पार्लमेंट ही इंग्लंड या देशामध्ये उत्क्रांत झालेली एक संस्था आहे आणि या पार्लमेंट वरूनच पार्लमेंटरी राज्य व्यवस्था, पार्लमेंटरी शासन व्यवस्था हे इंग्लंड या देशाचं एक अत्यंत महत्वाचं योगदान मानलं जातं. आणि ही पार्लमेंटरी किंवा पार्लमेंट म्हणजेच संसदीय शासन पद्धती होय. महत्वाची रिकामी जागा आहे. सगळ्यात पहिल्यांदा संसदीय शासन पद्धती कोणत्या देशामध्ये विकसित झाली? उत्तर आहे सर्वात प्रथम संसदीय शासन पद्धती इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली. पार्लमेंट ही त्या ठिकाणी उत्क्रांत झालेली एक महत्वाची संस्था आहे आणि पार्लमेंट वरूनच पार्लमेंटरी शासन व्यवस्था हे इंग्लंडचं जगाला मिळालेलं एक योगदान आहे. मग आपल्या भारत देशाची संसदीय शासन पद्धती, इंग्लंड या देशामध्ये असणारी पार्लमेंटरी शासन व्यवस्था, या 2 गोष्टींचा जर विचार केला तर या 2 गोष्टींमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फार मोठं साम्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी इंग्लंड या देशामध्ये जसं पार्लमेंटरी शासन व्यवस्था आहे त्याच धर्तीवरती त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. फार मोठं साम्य आहे. तरी सुद्धा संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या भारत देशाची जी संसदीय शासन पद्धती आहे ती शासन पद्धती इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन व्यवस्थेपेक्षा काही प्रमाणामध्ये वेगळे आहे. आपल्या भारतीय शासन पद्धतीची, संसदीय शासन पद्धतीची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. अशी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत की ती इंग्लंड या देशामध्ये असणाऱ्या पार्लमेंटरी शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून यानंतरचा मुद्दा आहे आपल्या भारतीय
संसदीय शासन पद्धतींची वैशिष्ट्ये. पुढचा महत्वाचा मुद्दा, भारतीय संसदीय शासन पद्धतींची वैशिष्ट्ये. भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीची प्रमुख अशी 7 वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा, मी सगळ्या गोष्टी आता फळ्यावरती लिहिणार नाही, धडा संपल्यानंतर मी तुम्हाला या संदर्भात असणाऱ्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबींची पीपीटी तुमच्या समोर पुन्हा एकदा दाखवणार आहे. तर लक्षात घ्या, संसदीय शासन पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक महत्वाची पद्धत आहे. लक्षात घ्या, संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक महत्वाची पद्धत आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार करण्याची संसदीय शासन पद्धती ही एक पद्धत आहे. आणि राष्ट्रीय किंवा केंद्रीय, केंद्रीय म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच कायदेमंडळ असतं. या केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतात, असं तुम्ही अगोदर अभ्यासलेलं आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. आणि या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा या 3 घटकांचा समावेश होतो. आपल्या भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांचा समावेश होतो. म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा या 3 घटकांची मिळून आपल्या भारत देशाची संसद तयार होते. हे झालं आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य. राज्यकारभार करण्याची एक पद्धती आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे, दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, आपल्या भारताची जी संसद आहे या भारताच्या संसदेमध्ये असणारं जे एक सभागृह आहे, लोकसभा नावाचं सभागृह, या लोकसभेमध्ये जे सदस्य आपल्याला निवडून द्यायचे असतात, हे लोकसभेमध्ये असणारे सदस्य थेटपणे, प्रत्यक्षपणे जनतेमधून निवडले जातात. हे आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. लोकसभा या सभागृहातील सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे, थेटपणे जनतेमधून केली जाते आणि या लोकसभेमध्ये असणाऱ्या सदस्यांची संख्या कायमस्वरूपी ठरलेली असते. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे लोकसभेच्या निवडणुका. लोकसभा निवडणुका ठराविक कालावधीनंतर घेतल्या जातात. लोकसभा निवडणुका ठराविक कालावधीनंतर घेतल्या जातात. हे तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही दुसऱ्या धड्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनीच होतात, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. परंतु इथं महत्वाचा मुद्दा काय आहे, लोकसभेच्या निवडणुका ठराविक कालावधीनंतर घेतल्या जातात आणि जेव्हा या निवडणुका घेतल्या जातात तेव्हा या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार या निवडणुकांमध्ये सहभाग घेतात. सगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुका लढवतात
आणि या निवडणुका लढवल्यानंतर ज्या कोणत्याही एका पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा, त्याला शब्द आहे बहुमत प्राप्त करणं. बहुमत प्राप्त करणं याचा अर्थ एखाद्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर तो बहुमत प्राप्त झालेला जो पक्ष आहे तो पक्ष सरकार स्थापन करतो. निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजेच बहुमत प्राप्त झालेलं आहे, अशा पक्षाचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं. परंतु काही वेळेला मात्र अशी परिस्थिती निर्माण होते, जसं आता पाठीमागच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर त्या ठिकाणी कोणत्याही एका पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही. म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही. जर समजा अशा प्रकारची परिस्थिती काही वेळेला त्या ठिकाणी निर्माण झाली तर काही पक्ष एकत्र येतात आणि काही पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी आपलं सरकार तयार करतात. त्या सरकारला म्हणायचं आघाडी सरकार. चौथं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जर कोणत्याही एका पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालं नाही तर अशा वेळेला काही पक्ष एकत्र येऊन आपलं स्वतःचं सरकार तयार करतात. याला म्हणायचं आघाडी सरकार. हे आपल्या भारतीय संसदेचं संसदीय शासन पद्धतीचं चौथं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, आपल्याला हे जे सदस्य निवडायचे असतात हे सगळे सदस्य जनतेकडून प्रत्यक्ष लोकांकडून ते निवडले जातात. आणि हे जे निवडलेले सदस्य असतात या सदस्यांमधून बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार तयार होतं. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये सदस्य जनतेमधून प्रत्यक्षपणे निवडले जातात आणि निवडल्यानंतर जनतेकडूनच बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचं सरकार आपल्या संपूर्ण देशाचा राज्यकारभार करण्यासाठी तयार होतं. याच्यानंतर पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, एकदा बहुमत प्राप्त झालं, ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या बहुमत प्राप्त पक्षाचा जो प्रमुख नेता असतो, बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा जो प्रमुख नेता असतो, या प्रमुख नेत्याची निवड प्रधानमंत्री म्हणून केली जाते. लक्षात ठेवा सगळ्यांनी, बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा जो प्रमुख नेता आहे त्या प्रमुख नेत्याची नेमणूक प्रधानमंत्री या पदावरती केली जाते. आणि हे प्रधानमंत्री त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे जे इतर मंत्री असतात या मंत्रिपदाची म्हणजेच प्रधानमंत्री आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतात. हे सहावं वैशिष्ट्य आहे. बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्याची नेमणूक प्रधानमंत्री म्हणून केली जाते आणि हे प्रधानमंत्री आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतात. सगळ्यात शेवटचा मुद्दा, हे जे प्रधानमंत्री आहेत आणि या प्रधानमंत्र्यांचं जे मंत्रिमंडळ आहे, लक्षात घ्या, संपूर्ण देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांनी निर्माण केलेलं मंत्रिमंडळ या दोघांचं मिळून जे मंडळ तयार होतं त्या मंडळाला कार्यकारी मंडळ असं म्हणतात. आता मग अशी मी तुम्हाला सांगत असताना 3 शाखा सांगितलेल्या आहेत. पहिली सांगितली कायदे मंडळ, त्याच्यामध्ये कायदे निर्मिती करणे, आणि दुसरी सांगितली कार्यकारी मंडळ म्हणजे कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या मंडळाला कार्यकारी मंडळ असं म्हणतात. आणि यामध्ये
प्रधानमंत्री आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ असतं या दोघांची एकत्रित मिळून त्यांचं कार्यकारी मंडळ तयार होतं. अशा पद्धतीने आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीची 7 अत्यंत महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. शिवाय आपली जी शासन पद्धती आहे या शासन पद्धतीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य याच्या अगोदर पण सांगितलं मी, याच्यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या ज्या 2 शासन संस्था आहेत या 2 शासन संस्था एकमेकांशी संबंधित असतात. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकापासून अलिप्त नसतात. ही एकमेकावरती अवलंबून असतात. हे आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कायदे मंडळानुसारच म्हणजे कायदे मंडळामध्ये जे कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायदे मंडळाच्या कायद्यानुसारच कार्यकारी मंडळाला कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. कायदे मंडळाने जे ठरवून दिलेले कायदे असतात त्याच पद्धतीने अंमलबजावणी कार्यकारी मंडळाला करावी लागते. म्हणजे 2 प्रकारची कामं या ठिकाणी कार्यकारी मंडळाला करावी लागतात. हे दोनही घटक एकमेकावर अवलंबून असतात. म्हणून आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे सुद्धा म्हणतात. जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. कायदे मंडळाच्या नियोजनानुसारच कार्यकारी मंडळाला कायदे करावे लागतात. कार्यकारी मंडळ आपल्या पद्धतीने कायदे करू शकत नाही. सर्वस्वी जबाबदारी कायदे मंडळाची म्हणजे संसदेची असते. म्हणून त्याला म्हणायचं जबाबदार शासन पद्धती. आणि जबाबदार शासन पद्धती हे आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामूहिक जबाबदारी. कोणत्याही एखाद्या खात्याच्या मंत्र्याने घेतलेला जो निर्णय आहे, लक्षात घ्या, कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय हा त्या संबंधित मंत्र्याचा निर्णय नसून तो त्या संपूर्ण राज्याचा निर्णय मानला जातो. याला सामूहिक जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय हा त्या संपूर्ण राज्याचा निर्णय असतो आणि त्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते. कोणत्याही एखाद्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते. याला सामूहिक जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. आता हे राज्यकारभार करत असताना कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ हे एकमेकावर अवलंबून असतात. कायदे मंडळाच्या नियोजनानुसार कार्यकारी मंडळ कारभार करत असते. पण कदाचित जर समजा काही वेळेला कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असं वाटलं कार्यकारी मंडळ कायदे मंडळानुसार किंवा संसदेने सांगितलेल्या नियोजनानुसार राज्यकारभार करत नाही, असं जर कधी वाटलं तर अशा वेळेला कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला पाठिंबा देत नाही. जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो तोपर्यंतच कार्यकारी मंडळ सत्तेवर राहू शकतं. जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा आहे तोपर्यंतच कार्यकारी मंडळ सत्तेवर राहू शकतं. जर पाठिंबा नसेल तर कालावधी संपण्यापूर्वीच त्यांना सत्तेवरून बाजूला जावं लागतं. म्हणजे जर समजा कायदे मंडळाने कार्यकारी मंडळाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला, अत्यंत महत्वाचा शब्द आहे, अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे सगळ्यात प्रभावी साधन आहे.
कायदे मंडळाने जर कार्यकारी मंडळावरती अविश्वासाचा ठराव मांडला आणि तो अविश्वासाचा ठराव जर बहुमताने मंजूर झाला तर त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाला म्हणजेच त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे हा. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे सगळ्यात प्रभावी साधन आहे. आता पुढचा एक आपला महत्वाचा मुद्दा आता पाहायचा आहे. अशा पद्धतीने जी संसदीय शासन पद्धती आहे, मग आपल्या भारत देशाने ही संसदीय शासन पद्धतीच का स्वीकारली? मी आता सांगत असताना तुम्हाला संसदीय शासन पद्धतीची बरीचशी वैशिष्ट्ये सांगितली. या वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून आपल्या भारत देशाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला. तसा जर विचार केला आपण तर ही जी संसदीय शासन पद्धती आहे, ही संसदीय शासन पद्धती आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ब्रिटिशांनी आणलेली आहे. ब्रिटिशांनीच भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीची सुरुवात केली. हळूहळू हीच संसदीय शासन पद्धती आपल्या भारतामध्ये विकसित होत गेली आणि ज्यावेळेस खरोखर आपल्या भारतीयांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून आपली सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर स्वातंत्र्य लढ्याचा जो आविष्कार आहे, हा स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार म्हणजेच आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीची रुजवणूक आहे. आपल्या भारतामध्ये राज्यकारभार करत असताना ब्रिटिश राजवटीला विरोध करण्यासाठी आपण पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. त्याच्यानंतर दुसरी घटना जर पाहिली तर 1922 साली स्वराज्य पक्ष नावाचा एक पक्ष तयार करण्यात आला. कशासाठी? कायदे मंडळामध्ये जायचं, कायदे मंडळामध्ये भारताचे प्रतिनिधी असावेत आणि त्या ठिकाणी जाऊन सरकारच्या दडपशाहीला विरोध करायचा. हे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचं जे धोरण होतं ते धोरण म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार, म्हणजे संसदीय शासन पद्धतीची सुरुवात. सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण आलो तर सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण हा एक मुद्दा पाहिलेला आहे की जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये बंगालमध्ये, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये, त्याच्यानंतर बिहारमध्ये आणि सगळ्यात शेवटी महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रति सरकार तयार झाली. प्रति सरकार म्हणजे त्या ठिकाणचा कारभार आपल्या भारतातील जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतला. जनतेने राज्यकारभार स्वतःच्या हातामध्ये घेतलाय म्हणजे संसदीय शासन पद्धतीची सुरुवात ब्रिटिश पूर्व काळापासून झाली. सगळ्यात शेवटच्या घटकामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण सगळ्यात शेवटचा मुद्दा असाही पाहिलाय की सगळ्यात शेवटी हंगामी सरकार तयार झालं. ब्रिटिशांनी भारताचा कारभार भारतीयांच्या हाती दिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांची हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. या सगळ्या ज्या घटना आहेत इतिहासामधल्या, या सगळ्या घटना म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार आहे आणि तो आविष्कार भारतीय संसदीय शासन पद्धतीने स्वीकार, म्हणजे भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली. आता ही जी संसदीय शासन पद्धती आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानानुसार आताची जी परिस्थिती आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला अनुसरून काही महत्वाचे बदल त्या ठिकाणी संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्या भारतीय संविधानानं केलेले आहे. आपल्या भारताची जी संविधान आहे, संसदीय शासन पद्धती आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा, त्याच्यानंतर विचार विनिमय या गोष्टींना अत्यंत महत्व आहे. कोणताही जो निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय
चर्चेच्या माध्यमातून घेतला जातो. संसदीय शासन पद्धतीमध्ये विचार विनिमयाला संधी असते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेस कोणतीही गोष्ट संसदेमध्ये सादर केली जाते, सभागृहामध्ये सादर केली जाते, त्यावेळेला त्यामध्ये दोन पक्षांचे सदस्य सहभागी असतात. त्याच्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचे पण सदस्य असतात आणि विरोधी पक्षाचे पण सदस्य असतात. मग ज्या वेळेला कोणताही निर्णय घेतला जातो त्यावेळेला आपलं मत मांडण्याचं काम विशिष्ट पक्षाचं सरकार करतं आणि विरोधी पक्षाचे जे सरकार असतं ते सरकार त्या निर्णयामधील ज्या त्रुटी असतात, त्या निर्णयामधील जे दोष असतात, ते दोष, ते उणिवा दाखवण्याचं काम करतं. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा असा होतो की ज्यावेळेस एखादा नियम तयार होतो, ज्यावेळेस एखादा कायदा तयार होतो, त्यावेळेस तो कायदा अत्यंत निर्दोष स्वरूपामध्ये तयार होतो. विरोधी पक्षाचे सदस्य कायद्यातील त्रुटी, कायद्यातील उणिवा दाखवून देतात आणि म्हणून त्या ठिकाणी निर्दोष कायदा निर्माण केला जातो. अशा पद्धतीने भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली. आता शेवटचा मुद्दा पाहायचा या धड्यामधला, राज्य कारभार करण्याची दुसरी जी एक पद्धती आहे त्या दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे अध्यक्षीय शासन पद्धती. दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे अध्यक्षीय शासन पद्धती. सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष ही शासन पद्धती आहे. ही शासन पद्धती कोणत्या देशाने स्वीकारलेली आहे तर अध्यक्षीय शासन पद्धती ही अमेरिका या देशाने स्वीकारलेली आहे. मग या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आणि भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये आता सांगितलं तसं तुम्हाला कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ ही जी दोन मंडळ आहेत या मंडळांचा एकमेकांशी संबंध नसतो. अगोदर मी संसदीय शासन पद्धती सांगत असताना तुम्हाला सांगितलं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकावर अवलंबून असतात. कायदे मंडळाचा प्रत्येक निर्णय कार्यकारी मंडळावरती बंधनकारक असतो हे सांगितलं मी भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये. या उलट परिस्थिती अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असते. कायदे मंडळ अलिप्त असतं, कार्यकारी मंडळ अलिप्त असतं, एकमेकांचा संबंध नसतो. शिवाय दोनही जी सभागृह असतात या दोन सभागृहांचे सगळे सदस्य आणि संपूर्ण राष्ट्राचे जे प्रमुख असतात राष्ट्राध्यक्ष या सगळ्यांची निवड राष्ट्राध्यक्ष आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य या सगळ्यांची निवड थेट प्रत्यक्षपणे जनतेकडूनच केली जाते. मी अगोदर सांगताना सांगितलं प्रधानमंत्र्यांची निवड कशी करतात. बहुमत प्राप्त झालं ना त्या पक्षाला, त्या पक्षाच्या प्रमुख नेत्याची नेमणूक प्रधानमंत्री म्हणून केली जाते. या ठिकाणी मात्र राष्ट्राध्यक्ष आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य या दोघांची निवड थेट जनतेमधून केली जाते. अशी अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिका या देशाने स्वीकारलेली आहे. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता या अध्यक्षीय शासन पद्धतीची पण दोन वैशिष्ट्ये आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीची दोन वैशिष्ट्य, त्यातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य मी आता सांगितलं तसं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे थेटपणे एकमेकावर अवलंबून नसतात. एकमेकावरती अवलंबून नसतात. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, जरी समजा हे एकमेकावरती अवलंबून नसले म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ ही दोनही मंडळ जरी एकमेकावरती अवलंबून नसली तरी सुद्धा यांचे परस्परावर
नियंत्रण असते, यांचे परस्परावर नियंत्रण असते आणि परस्परावर नियंत्रण असल्यामुळे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये संपूर्ण देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे केला जातो. संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती या दोन शासन पद्धतींपेक्षाही काही वेगळ्या शासन पद्धतीचा अवलंब फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी अशा काही देशांमध्ये या संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती या पद्धतींपेक्षा वेगळ्या शासन पद्धतीचाही उपयोग राज्यकारभार करण्यासाठी केला जातो. या ठिकाणी भारतीय संसदीय शासन पद्धतीची ओळख हा घटक संपलेला आहे. कांबळे सर पुढचा सुरू करू का? याची पीपीटी दाखवू लगेच. हो सुरू करा सर, सुरू करा. हा, याची पीपीटी दाखवू का? काय आवश्यकता नाही सर? दाखवा दाखवा, चालते. हा ठीक. स्क्रीन शेअर होत नाही सर, हे करा. केलं? ओके. हो. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की विद्यार्थ्यांनो, युट्यूब वरती लाईव्ह चॅट कोणीही करू नका. फक्त तुमची जी प्रेझेंट आहे ती कळणार आहे आपल्याला. सर्व तुमचे शिक्षक उपस्थित आहेत, त्यामुळे फक्त लाईव्ह चॅट कोणीही करायचं नाही. अगदी एकच मिनिटामध्ये आपण पीपीटी पाहू आणि लगेच पुढच्या घटकाला सुरुवात करू. पहा, शासन संस्थेच्या प्रमुख शाखा 3 आहेत. एक कायदे मंडळ, कार्य आहे कायद्याची निर्मिती करणे. दुसरा आहे कार्यकारी मंडळ, कार्य आहे त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. आणि तिसरं न्याय मंडळ, कार्य आहे न्यायदान करणे. त्यानंतरचा मुद्दा आहे शासन संस्था. या शासन पद्धतीचे 2 प्रकार पडतात. एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. दुसरा आहे संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. तिसरं वैशिष्ट्य लोकसभेच्या निवडणुका ठराविक कालावधीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष आपले सरकार बनवतो. काही वेळेला कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यालाच आघाडी सरकार असे म्हणतात. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. आणि 6वं वैशिष्ट्य, या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपला
आपल्या काही सहकार्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो आणि सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. आता यानंतर आपण दुसरा घटक सुरू करूया. नागरिक शास्त्राच्या दुसऱ्या घटकाचे नाव आहे भारतीय किंवा भारताची संसद. हॅलो. हा, नमस्कार. दुसऱ्या घटकाचं नाव आहे भारताची संसद. आपण आता पहिल्या घटकामध्ये पाहिलं आपल्या भारत देशाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि ही जी संसदीय शासन पद्धती आहे या संसदीय शासन पद्धतीनुसार आपल्या भारत देशाचा राज्यकारभार चालतो. मग ही जी संसदीय शासन पद्धती आहे या भारताच्या संसदेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे. मी अगोदर सांगताना सांगितलं आपली जी भारताची संसद आहे या भारतीय संसदेची निर्मिती कोणी केलेली आहे तर भारताच्या संसदेची निर्मिती भारतीय संविधानाने केलेली आहे आणि या भारताच्या संसदेमध्ये 3 घटकांचा समावेश आहे. त्यातील पहिला घटक आहे राष्ट्रपती. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे लोकसभा आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे राज्यसभा. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांची मिळून आपल्या भारत देशाची संसद तयार होते. या संसदेमध्ये राष्ट्रपती हे भारतीय संसदेचे अविभाज्य घटक असतात. राष्ट्रपती हे आपल्या भारतीय संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि अविभाज्य घटक असले तरी सुद्धा आपल्या भारतीय संसदेचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहामध्ये उपस्थित राहून संसदेची 2 सभागृह आहेत या 2 सभागृहामध्ये राष्ट्रपतींना उपस्थित राहून आपलं मत त्या ठिकाणी मांडता येत नाही. लक्षात घ्या. राहिलं राष्ट्रीय संसदेची 2 सभागृह त्यातील सगळ्यात पहिले जे सभागृह आहे त्याचं नाव आहे लोकसभा आणि दुसरं जे सभागृह आहे त्याचं नाव आहे राज्यसभा. राज्यसभा आणि लोकसभा ही भारतीय संसदेची 2 सभागृह आहेत. त्यातील पहिल्याची माहिती आपण पाहू. पहिलं जे सभागृह आहे त्याचं नाव आहे लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह म्हणजे आपल्या भारत देशाची लोकसभा. लक्षात ठेवा.
कनिष्ठ आणि प्रथम सभागृह. प्रथम सभागृह असं का म्हणतात, तर लोकसभेमध्ये जे सदस्य निवडलेले असतात हे सदस्य थेट प्रत्यक्षपणे जनतेकडून निवडले जातात. लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये असणारे जे सदस्य आहेत हे सदस्य थेटपणे प्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेद्वारे जनतेमधून निवडले जातात. म्हणून त्या सभागृहाला कनिष्ठ सभागृह, प्रथम सभागृह किंवा लोकसभेला पहिले सभागृह असे सुद्धा म्हणतात. पहिले सभागृह म्हणण्याचे कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कारण या सभागृहातील सदस्य जनतेमधून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जातात. हे जनतेकडून प्रत्यक्षपणे निवडणूक होण्यासाठी, लढवण्यासाठी आपला जो संपूर्ण भारत देश आहे, या संपूर्ण भारत देशाचे भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात. महत्वाचा प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी संपूर्ण भारत देशाचे भौगोलिक मतदारसंघ तयार केले जातात आणि या भौगोलिक मतदारसंघांच्या साहाय्याने आपल्या भारतामध्ये निवडणुका घेतल्या जातात. मी मगाशी पहिल्या घटकामध्ये सांगत असतानाच तुम्हाला सांगितलं, लोकसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाच्या ठराविक कालावधीनंतर निवडणुका घेतल्या जातात. तसं लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. म्हणजेच लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. 5 वर्षानंतर निवडणुका होतात. अशा पद्धतीने 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा निवडणुका घेतल्या जातात तेव्हा या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 5 वर्षांनी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. काही वेळेस मात्र लोकसभेचा 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी, जसं मगाशी पहिल्या धड्यामध्ये सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं, जर समजा अविश्वासाचा ठराव आला तर त्या मंत्रिमंडळाला आपला कालावधी संपण्यापूर्वी मध्येच मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. जर समजा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि मग जर 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागल्या तर अशा प्रकारे कालावधी संपण्यापूर्वी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. कालावधी संपण्यापूर्वी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. 2 प्रकार लक्षात ठेवा. 5 वर्षानंतर निवडणुका घेतल्या तर त्यांना सार्वत्रिक निवडणुका, कालावधी संपण्यापूर्वी मध्येच निवडणुका घेतल्या तर त्यांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. यानंतर आपली जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये असणारे सदस्य थेटपणे प्रत्यक्षपणे जनतेमधून निवडले जातात आणि सदस्यांची संख्या निश्चित झालेली असते. मग सदस्यांची संख्या किती आहे, तर लोकसभेमध्ये सदस्यांची संख्या 552 इतकी असते. अत्यंत महत्वाचा अंक आहे, लक्षात ठेवायचा. लोकसभेमध्ये सदस्यांची संख्या 552 इतकी असते आणि या लोकसभेमध्ये देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावं, म्हणजे देशातील सगळ्या समाजातील घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असावेत, यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना सुद्धा लोकसभेमध्ये आरक्षण देण्यात आलेलं असतं. बऱ्याच वेळेला तो मुद्दा आपल्याला सांगून झालेला आहे.
काही जागा अनुसूचित जातींसाठी, काही जागा अनुसूचित जमातींसाठी, काही जागा मागासवर्गीय नागरिकांसाठी, काही जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या असतात. राखीव ठेवलेल्या असतात म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलेलं असतं. लोकसभेमध्ये आणखी एक महत्वाचं आरक्षण असतं, ते म्हणजे अँग्लो इंडियन समाजात. अँग्लो इंडियन समाजाला जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल तर या समाजातील दोन व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवरती करतात. अँग्लो इंडियन म्हणजे एखाद्या उमेदवाराची आई किंवा वडील यापैकी एक जण भारतीय आहेत आणि त्यापैकीच एक जण दुसऱ्या देशातील आहेत. पण अशा व्यक्तीला कोणतं नागरिकत्व द्यायचं तर अशा लोकांना अँग्लो इंडियन असं समजलं जातं. आणि या अँग्लो इंडियन समाजातील दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवरती करतात. अशा पद्धतीने लोकसभेमध्ये असणाऱ्या सदस्यांची संख्या 552 असते. ज्यांना लोकसभेच्या निवडणुका लढवायच्या असतात ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे आणि त्या व्यक्तीचं वय 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. या ठिकाणी भारतीय संसदेचे पहिले जे सभागृह आहे, लोकसभा हे जे सभागृह आहे हे संपलेलं आहे. यानंतर आपल्या सर वेळ आहे ना, पुढचा घेऊ का? नाही, आपण पुढच्या वेळेस घेऊ सर. आता बर चालेल. धन्यवाद सर. आता आपल्याला आदरणीय जाहीभाई सर यांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलं आहे. भारताची संसदेविषयी अतिशय व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या समवेत आपल्या विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय वाळुंजकर साहेब आपल्या समवेत आहेत. मी आदरणीय वाळुंजकर साहेबांना विनंती करतो की आपण आता जवळजवळ कालच्या तासाला 3800 विद्यार्थी युट्यूबवरती जॉईन झाले होते. विद्यार्थी आता देखील जॉईन आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा आणि उपस्थितांचे आभार मानावे. आपल्या आवाज येतोय माझा? हो येतोय सर. हो येतोय. एक मिनिट. हो. आपल्या विभागाचे सन्माननीय विभागीय अधिकारी आदरणीय कणेरकर साहेब, त्याचबरोबर गुणवत्ता विकास कक्षाचे प्रमुख साबळे सर, ऋषिकेश ब्राह्मरे, आणि आज ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. भारतीय शासन पद्धतीची ओळख, अतिशय बारकावे, सूक्ष्म असे बारकावे जाभाई सरांनी सांगितलं. खरे तर मला स्टार्टिंगला जॉईन होता आलं नाही, कारण पार्टिसिपंट जेवढे होते की जवळजवळ 450 पर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक जॉईन झालेले होते. मग कसे तरी गर्दीत वाट काढत साबळे सरांना सांगून मला वाटतं 1-2 जणांना बाहेर जावं लागलं आणि यावं लागलं. जायभाई सर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. खरं तर मी जवळजवळ अर्धा तास आपलं लेक्चर ऐकत होतो. खरं म्हणजे मला सुद्धा रिवाईज झालं ते सगळं. आणि 501 विद्यार्थी युट्यूबसह झूमवर जॉईन झाले होते. सुट्टी असतानाही अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनावर आपण एक वैशिष्ट्य समजतं की आपले विद्यार्थी निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत असणार आहे आणि आपल्या या अध्यापनाचा लाभ हे विद्यार्थी निश्चितच घेत असणार आहेत. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विभागातर्फे जायभाई सर आपलं स्वतः वैयक्तिक मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. साबळे सर, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक पुन्हा अगदी नव्यानं दुसऱ्या सत्रात स्टार्टिंगला सुट्टी असतानाही अगदी जॉईन झाले
यावरून ती संख्या जी आहे या संख्येवरूनच त्या मुलांची जी उत्सुकता आहे ती समजते. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. जायबे सर, पुन्हा आपल्याला जर निमंत्रित केलं तर आपण निश्चितच याल अशी अपेक्षा करून माझं हे आभाराचं थोडस मार्गदर्शन या ठिकाणी संपवतं. साबळे सर. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करण्यात येते की उद्या 8 वाजता युट्यूबची लिंक आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केली जाणार आहे. याच व्हॉट्सअप ग्रुपच्या युट्यूबच्या लिंकवर जॉईन व्हायचं आहे आपण. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी